हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतिहासाचं प्रकरण 5वं अभ्यासायचं आहे. इतिहासाचं 5वं प्रकरण आहे प्रसारमाध्यमे आणि इतिहास. या प्रकरणात आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे? तर या प्रकरणात वर्तमानपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्यासारख्या प्रसारमाध्यमांची जडणघडण आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, या प्रकरणात सुरुवातीला प्रसारमाध्यमं म्हणजे काय हे स्पष्ट केलेलं आहे. प्रसारमाध्यमांचा इतिहास सांगताना भारतातली सुरुवातीची वर्तमानपत्र, उदाहरणार्थ बेंगॉल गॅझेट, दर्पण, प्रभाकर इत्यादी वृत्तपत्र आणि त्याचबरोबर विविध नियतकालिकांची माहिती या पाठात दिलेली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्याविषयी माहिती देताना भारतामध्ये या माध्यमांचा विकास कसा झाला याचं विवेचन केलेलं आहे. आणि त्याची मांडणी करताना प्रसारमाध्यमांची आवश्यकता आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती आहेत याचाही विचार या पाठामध्ये केलेला आहे. आता या ठिकाणी पहा, हा पाठ 5 भागांमध्ये विभागलेला आहे. आता हे 5 भाग कोणते? तर 5.1 यामध्ये प्रसारमाध्यमांची ओळख, 5.2 प्रसारमाध्यमांचा इतिहास, 5.3 प्रसारमाध्यमांची आवश्यकता, 5.4 प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि 5.5 प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. तर चला मग आपण हा पाठ अभ्यासायला सुरुवात करूया. 5.1 प्रसारमाध्यमांची ओळख. सर्वप्रथम आपण प्रसारमाध्यम हा शब्द कसा तयार झाला ते पाहू. प्रसारमाध्यम हा शब्द प्रसार आणि माध्यम या 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. प्रसार म्हणजे दूरवर पोहोचविणे आणि एखादी माहिती आपण ज्याच्या साहाय्याने दूरवर पोहोचवतो त्याला आपण माध्यम म्हणतो. पूर्वीच्या काळी राज्यकर्त्यांना एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. ही पद्धत कशी असायची? तर पूर्वी गावोगावी दवंडी पिटवायचे आणि मग ती माहिती किंवा ती बातमी लोकांना सांगितली जायची. मग लोकांमध्ये सुद्धा एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा त्या बातमीचा किंवा त्या माहितीचा प्रवास व्हायचा. आता यानंतर आपण प्रसारमाध्यमांचा इतिहास समजावून घेऊ. प्रसारमाध्यमांमध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही महत्त्वाची प्रसारमाध्यमं. त्यापैकी वर्तमानपत्रांचा इतिहास आपण आता जाणून घेऊया. वर्तमानपत्र म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा की चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे. वर्तमानपत्र म्हणजे प्रामुख्याने बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, अन्य रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमित छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय. आता भारतामध्ये वर्तमानपत्राची सुरुवात कशी झाली? तर भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झाल्यावर मुद्रणकला आली आणि मुद्रणकलेनंतर वर्तमानपत्रांची सुरुवात झाली. वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडे पोचवायला मदत झाली आणि त्या काळामध्ये वर्तमानपत्र ही माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक साधन बनलं. वर्तमानपत्रातून स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या पुरवण्याचं कार्य हे करण्यात आलं. विशेषतः चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवजच मानला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अगदी 10-20 वर्षापूर्वी एखाद्या घटनेची ऐतिहासिक माहिती शोधून काढायची असेल तर त्या काळातली वर्तमानपत्र ही आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून वापरता येतात. आता इकडेच पहा ना, वर्तमानपत्रांचा इतिहास पाहणं खूप मनोरंजक ठरतं. आता आपण वर्तमानपत्रांचे पूर्वसुरी म्हणजेच त्यांचे पूर्वज कोणते होते किंवा कसे होते ते आपण पाहू. प्राचीन इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचं कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावायचे. प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदपत्रावर लिहायचे आणि ते कागद प्रांतोप्रांती वाटले जायचे. या कागदपत्रांमध्ये देश आणि राजधानीतील घटनांची माहितीसुद्धा असायची. ज्युलियस सीझर हा रोमन सम्राट होता आणि त्याच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजेच डेली ॲक्ट किंवा रोजच्या घटना या नावाचं वर्तमानपत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावलं जायचं. लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोहोचवण्याचा तो एक प्रभावी मार्ग होता.
7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटायचे. इंग्लंडमध्ये महत्त्वाची घटना ज्या असायच्या त्या घटनांची पत्रकं अधूनमधून वाटली जात. याशिवाय पूर्वीच्या काळी प्रवास करताना बरेच दिवस लागायचे आणि धर्मशाळांमध्ये मुक्काम करावा लागायचा. तेव्हा धर्मशाळांमध्ये उतरणारे हे प्रवासी किंवा फिरस्ते म्हणजे फिरणारे लोक हे तिथल्या स्थानिक लोकांना बातम्या सांगायचे आणि मग राजाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असायचे, ते ताज्या बातम्या राजदरबारामध्ये पाठवायचे. तर अशा प्रकारे पूर्वी बातमीचा प्रवास व्हायचा. आता भारतातलं पहिलं वर्तमानपत्र आपण पाहूया. बेंगॉल गॅझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र. भारतातलं पहिलं वर्तमानपत्र हे इंग्रजी वर्तमानपत्र होतं आणि त्याची सुरुवात 29 जानेवारी 1880 झाली. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने हे वर्तमानपत्र ओळखलं जातं. जेम्स ऑगस्टस हिकी नावाच्या आयरिश व्यक्तीने हे वर्तमानपत्र सुरू केलं. या ठिकाणी बघा की या वर्तमानपत्राची एक प्रत, जेम्स हिकी यांचा फोटो आणि त्यांचा छापखाना या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत. आता आपण मराठी वृत्तपत्रसृष्टीकडे वळूया. दर्पण. दर्पण हे पत्र 1882ला मुंबईला सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे पहिले संपादक. दर्पणमधील बातम्यांमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आणि त्यावेळच्या परिस्थितीवर प्रकाश पडतो. आता दर्पणमधल्या काही बातम्यांची उदाहरणं आपण बघू. बघा, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चांची यादी, या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राममोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी, अशा बातम्यांचे मथळे त्या काळात दर्पणमध्ये येऊन गेले. खरं पाहता दर्पण हे अँग्लो मराठी वृत्तपत्र होतं, म्हणजे याचा काही भाग इंग्रजीमध्ये होता तर काही भाग हा मराठी मजकूर होता. यानंतर आणखी एक मराठी वृत्तपत्र पाहूया. ते वृत्तपत्र म्हणजे ज्ञानोदय. ज्ञानोदय या वृत्तपत्रात 1842मध्ये आशिया खंडाचा आणि 1851मध्ये युरोपचा नकाशा छापला गेला. मराठी वर्तमानपत्रात पहिलं चित्र छापण्याचा मान हा ज्ञानोदयकडे जातो. याशिवाय ज्ञानोदयमधल्या बातम्या पाहू. विजेच्या साहाय्याने बातमी पोचवण्याचं यंत्र म्हणजेच टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ही ज्ञानोदयमध्येच दिली गेली. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची माहिती ज्ञानोदयमध्ये छापून आली आणि ते शीर्षक हे खूप गमतीशीर होतं. त्या शीर्षकाचं नाव होतं चाक्या म्हसोबा, म्हणजे चाक्या म्हसोबा असा उल्लेख त्यांनी रेल्वेच्या इंजिनाचा केलेला होता. याशिवाय 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या गेल्या होत्या. वर्तमानपत्रांनी सुरुवातीच्या काळात समाज प्रबोधनाचे कार्य केले. प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले होते. त्यात त्यांनी फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास तसंच लोकवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर छतपत्रे प्रसिद्ध केली. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचं कार्य करणारं महत्त्वाचं माध्यम त्या काळात होतं. विशेषतः इंदू प्रकाश या वर्तमानपत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला होता. याशिवाय बहुजन समाजाचं मुखपत्र म्हणजे दीनबंधू हे वृत्तपत्र महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. या पत्रातून आपल्याला बहुजन समाजाची त्या काळातली परिस्थिती लक्षात येते. या ठिकाणी पहा, प्रभाकरचा अंक तुम्हाला दिसतोय. यानंतर मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये गाजलेली वृत्तपत्र म्हणजे केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे केसरी आणि मराठा ही वर्तमानपत्रे मानली जातात. 1881मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वर्तमानपत्रे सुरू केली. या वर्तमानपत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशी भाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीमध्ये लेखन सुरू झाले.
21व्या शतकात तर वर्तमानपत्राची भूमिका काय होती? तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वर्तमानपत्रांप्रमाणेच मुद्रित वृत्तपत्रसृष्टीमध्ये नियतकालिकांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरते. नियतकालिक म्हणजे काय? तर ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. यात साप्ताहिक म्हणजे आठवड्याला प्रकाशित होणारे, पाक्षिक म्हणजे 15 दिवसांनी प्रकाशित होणारे, मासिक म्हणजे महिन्याने प्रकाशित होणारे, द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यांनी, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्याने, षण्मासिक म्हणजे 6 महिन्याने किंवा अर्ध्या वर्षाने आणि वार्षिक म्हणजे वर्षाने प्रकाशित होणारे असा त्यांचा समावेश होतो. याशिवाय अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे. पण अनियतकालिकांच्या प्रसिद्धीचा काळ मात्र अनिश्चित असतो. बाळशास्त्री जांभेकर यांचं मराठी भाषेतलं दिग्दर्शन हे पहिलं मासिक होतं. याशिवाय प्रगती हे साप्ताहिक महत्त्वाचं आहे. प्रगतीचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर मोठ्या प्रमाणावर लेखन केलं. आधुनिक काळात भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिके आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद हे नियतकालिक आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण एका महत्त्वाच्या प्रसारमाध्यमाच्या विभागाकडे वळतो आहे, ते म्हणजे वेब पत्रकारिता. आजच्या काळात त्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश आहे. यामध्येही इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध होत असतो. वृत्तपत्रानंतरचं आणखी एक प्रसारमाध्यम म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी हे श्राव्य स्वरूपाचे प्रसारमाध्यम आहे, म्हणजे आपण फक्त ऐकू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळातलं हे एक महत्त्वाचं प्रसारमाध्यम होतं. याची जडणघडण आपण पाहूया. 1924मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारं एक खाजगी रेडिओ केंद्र हे भारतात सुरू झालं. भारतात ब्रिटिश सरकारने या कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण केलं आणि 8 जून 1936 या दिवशी या कंपनीचं परत नामकरण केलं गेलं आणि ते नाव होतं ऑल इंडिया रेडिओ AIR. इथे बघा की त्या काळातली काही स्मृतिचित्र तुम्हाला दिसतील. आता आपण आकाशवाणीची पुढची वाटचाल पाहू. भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग बनलं. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारं अधिकृत केंद्र असं सुरुवातीला आकाशवाणीचं स्वरूप होतं. कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओचं नाव आकाशवाणी असं ठेवलं गेलं. आकाशवाणीतर्फे वेगवेगळे मनोरंजनपर, प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. याशिवाय शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी आकाशवाणीवरून विशेष कार्यक्रम प्रसारित होत असतात. उदाहरणार्थ युवावाणी, वनिता समाज यांच्यासारखे कार्यक्रम हे याची उदाहरणं देता येतील. पुढे विविध भारती या लोकप्रिय सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषा यांच्यामध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळामध्ये रेडिओ सेवा ही सुद्धा खाजगी स्वरूपात सुरू झालेली दिसते. रेडिओ मिर्ची हे त्याचं उत्तम उदाहरण देता येईल. आकाशवाणीनंतरचं महत्त्वाचं दृकश्राव्य साधन म्हणजेच दूरदर्शन. दूरदर्शन हे नंतरच्या काळामध्ये आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेलं. याच दूरदर्शनची वाटचाल कशी झाली हे आपण समजून घेऊया. 15 सप्टेंबर 1959 रोजी
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रात 1 मे 1972ला मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 रोजी रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. 1991 पासून परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मिळाली. आजच्या घडीला पाहिलं तर आजच्या घडीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100पेक्षा अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. यानंतर आपण प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय आहे हे समजून घेऊया. पहा, माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यास प्रसारमाध्यम ही आवश्यक असतात. अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग आहेत. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकसुद्धा वर्तमानपत्रातून आपले मत मांडत असतात. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रांची मदत होते. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले याचा आखोदेखा हाल दाखवायला सुरुवात केली. म्हणजेच काय तर एखाद्या घटनेचं प्रत्यक्ष दृश्य पाहणं म्हणजेच आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शन यासारख्या प्रसारमाध्यमाला पर्याय नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन. बघा, प्रसारमाध्यमांद्वारे आपण अनेक प्रकारची माहिती मिळवत असतो, पण प्रसारमाध्यमातून जी काही आपल्याला माहिती मिळते त्या माहितीचं आपल्याला चिकित्सक स्वरूपात आकलन करून घ्यावं लागतं. का बरं असं? कारण प्रत्येक वेळी वर्तमानपत्रातून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असं नाही. मग आपल्याला अशी माहिती ही तपासून घ्यावी लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जर्मनीमधल्या स्टर्न नावाच्या साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील रोजनिशा मिळाल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. पण पुढे या रोजनिशा नकली असल्याचं सिद्ध झालं. थोडक्यात काय तर प्रसारमाध्यमातून जी काही आपल्याला माहिती मिळते ती जर का इतिहासाचं साधन म्हणून वापरायची असेल तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. आता या वर्तमानपत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणती आहेत ती आपण पाहूया. वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोचवायच्या असतात. हे काम करत असताना बातमी मागची बातमीसुद्धा सांगावी लागते. मग ती बातमी तपासून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज भासते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना भूतकाळात तशाच स्वरूपाची एखादी बातमी इतरत्र घडलेली असल्यास वर्तमानपत्र ती बातमी चौकट देऊन छापतात. मग त्यावेळेला वाचकाला जादा माहिती म्हणजे जास्तीची माहिती त्या घटनेबद्दल मिळते आणि त्या घटनेच्या मुळापर्यंत जाता येतं. वर्तमानपत्रातील सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे प्रसिद्ध होत असतात. ही सदरं इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरातून आपल्याला भूतकाळातील राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना समजतात आणि भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान काळातील घटनांचं आकलन व्हायला यातून मदत होते. आता या संकल्पना चित्रात पहा. इतिहासाचा वर्तमानपत्रांशी कसा कसा संबंध जोडलेला असतो. बघा, अग्रलेखामध्ये इतिहास लिहिला जाऊ शकतो. लेखाद्वारे इतिहासाविषयी माहिती असते. दिनविशेषातून इतिहासाचा मागोवा घेतला जातो. विविध घटनांचा आढावा घेताना इतिहास महत्त्वाचा असतो. बातम्या देताना, बातमीमागची बातमी देताना इतिहास महत्त्वाचा असतो आणि इतिहासाशी संबंधित वेगवेगळी सदरं वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असतात. तर अशा प्रकारे वर्तमानपत्राचा इतिहासाशी म्हणजेच प्रसारमाध्यमांचा इतिहासाशी वेगवेगळ्या प्रकारचा संबंध असू शकतो. आता वर्तमानपत्राशी संबंधित विविध व्यावसायिक क्षेत्र कोणकोणती आहेत ते आपण समजून घेऊया. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्यांची किंवा विशेषांक काढण्याची गरज वाटते.
उदाहरणार्थ 1914 सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धाची 100 वर्ष ही 2014 साली झालेली होती. 1942च्या चलेजाव आंदोलनाला पूर्ण झालेली 75 वर्ष. मग अशा प्रसंगी वर्तमानपत्रे, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा सदरे यांच्यामधून त्या घटनेचा वेध घेतला जातो. मग अशा वेळी इतिहासाचा अभ्यास हा नेहमीच उपयुक्त ठरत असतो. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणं आकाशवाणीच्या संग्रहात आहेत. त्यांचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. म्हणजे ऐतिहासिक घटनांचं विश्लेषण हा इतिहासाचा अभ्यासक करू शकतो. राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, एखाद्या ऐतिहासिक घटनेची पूर्ण झालेली महत्त्वाची वर्ष म्हणजे मगाचीच सांगितल्याप्रमाणे 25, 50, 100 इत्यादी. यावेळी चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती आवश्यक असते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषण देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. अर्थात आकाशवाणीवर सुद्धा दिनविशेष सांगणारे काही कार्यक्रम प्रसारित होत असतात. आता इथेच पहा ना, दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं असतं. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचं आणि जागृती निर्माण करण्याचं काम दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांकडून केलं जातं. तुम्हाला माहिती असेल, दूरदर्शनवरील रामायण, महाभारत अशा पौराणिक मालिका, तसेच भारत एक खोज, राजा शिवछत्रपती यांसारख्या ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केला होता. रामायण महाभारतासारख्या किंवा ऐतिहासिक मालिकांची निर्मिती करताना त्यावेळचं वातावरण कसं होतं, वेशभूषा कशी होती, शस्त्रास्त्र कशी होती, लोकांचं राहणीमान कसं होतं, भाषा कशी होती, या संबंधीच्या जाणकारांची मदत ही माहिती देण्याचा आवश्यक असते. यासाठी इतिहासाचा बारकाईने अभ्यास करणं किंवा अभ्यास केलेल्या व्यक्तीची गरज भासते. आता हेच पहा ना, आधुनिक काळात डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफिक चॅनल, हिस्ट्री चॅनल यांसारख्या चॅनल्सवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमधून जगभराचा इतिहासाचा खजिना प्रेक्षकांसाठी खुला होत असतो. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास आणि भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळेला इतिहासातील निवडक भागांचे व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सादरीकरण केलं जातं. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री, पुरुष, खेळाडू, सेनानी इत्यादी. याशिवाय वास्तू, किल्ले, साम्राज्यांचे उदयास्त इतकेच नव्हे तर अगदी पाककलेच्या इतिहासावरील मालिकासुद्धा लोक उत्सुकतेने पाहतात. म्हणजेच काय तर प्रसारमाध्यमांच्या सर्वच व्यावसायिक क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या सखोल अभ्यासकांची गरज ही नेहमीच भासत असते. आता इकडे पहा, तुमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जाणून घ्या या सदराखाली एक चौकट दिलेली आहे. ती चौकट एका दूरदर्शन मालिकेविषयी आहे. या दूरदर्शन मालिकेचं नाव आहे भारत एक खोज. भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित केलेली भारत एक खोज ही मालिका महत्त्वाची आहे. पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेने प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला. सखोल संशोधन आणि सादरीकरण या पातळीवर ही मालिका सरस ठरली. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण महाभारताचा अन्वयार्थ, मौर्य कालखंड, तुर्क, अफगाण आणि मोगलांचं आक्रमण, मुघल कालखंड आणि मुघल बादशांचे योगदान, भक्ती चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, समाज सुधारणा चळवळी आणि स्वातंत्र्य संग्राम अशा अनेक घटना या मालिकेतून मांडल्या गेल्या. या मालिकेत नाट्य, लोककला, प्रबोधनपर माहिती असा आधार घेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत. नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळे ही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली.
या ठिकाणी भारत एक खोज या मालिकेतील काही दृश्यचित्रे तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे आपण प्रसारमाध्यमं आणि इतिहास हा विषय समजून घेतला. धन्यवाद.